नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी मी नाश्ता करायला खाली आलेलो आहे. आज नाश्त्याला होता डोसा, चटणी आणि सांबार. मी चटणी आणि डोसाच घेतला होता आणि इथे डोसा संपलेला होता. त्याच्यामुळे आहे ना मी काउंटरवर म्हणजे जिथं डोसा बनवताना तिथं जाऊन डोसा घेतला होता आणि गरम असल्यामुळं एकदम भारी लागला तो. नाश्ता करून मी चहा घेण्यासाठी निघालो आणि तसंच ऑफिसला जाणार होतो. ऑफिसमध्ये चहा घेऊ शकतो, पण भरपूर वेळ होऊन जातो, त्याच्यामुळं घेत नाही मी. आणि पाऊस झाल्यामुळे आहे ना, वातावरण तर एकदम क्लिअर आहे आणि झाडं पण एकदम हिरवेगार दिसत आहे. मी समोर आलो, चहा वगैरे घेतला. इथं बऱ्यापैकी चहा चांगला भेटतो, मला आवडायला लागलेला आहे आजकाल. चहा घेतला आणि मी निघालो. इथं नाश्त्याला पण भरपूर ऑप्शन आहे बरं का, म्हणजे चहासोबत खाण्यासाठी. खारी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहे, गोड पण काही ब्रेडचे प्रकार होते, नानकटाई पण होती. मी कालीपिलीमध्ये येऊन बसलो. माझ्यासमोर एक कालीपिली होती, पण तिथं जेंट्सला बसण्यासाठी जागा नव्हती, लेडीजसाठी होती. त्याच्यामुळं मी मागच्या कालीपिलीमध्ये येऊन बसलो आणि साधारणतः अशी हाल आहे, सीट पण नाही प्रॉपर बसायला आणि हे लोकं भरपूर पैसे कमावता असं नाही आहे का, जेमतेम आहे, बऱ्यापैकी चांगले पैसे कमावता आणि तरी पण हे सीटचे वगैरे कामं करत नाही आहे. आज बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी वाटतो आहे. जरी तुम्हाला भरपूर गाड्या दिसत असल्या ना, तर जनरली जो ट्रॅफिक असतो त्याच्यापेक्षा थोडा कमी ट्रॅफिक आहे. कारण आज आहे गुरुवार. गुरुवारी भरपूर लोकांची ऑफिस नसते आणि उद्या भरपूर कंपन्यांना सुट्ट्या आहे मोहरमनिमित्त. आणि मग मी आलो ऑफिसमध्ये आलो. आता जेवणासाठी निघालो होतो. तर हे ना ऑफिसच्या खिडकीमधून आहे ना, हे JCBने डोंगर खांदायचं काम चालू होतं साधारणतः. डोंगरच म्हणता येईल हा, कारण डोंगर दिसतोय पण येतो साधारणतः. तर हे काहीतरी करता येतात तिथं. दुपार झालेली आहे. मी जेवणासाठी खाली आलेलो आहे. सकाळी ऑफिसमध्ये आलो. पाऊस नव्हता. काल भरपूर पाऊस होता, आज काही पाऊस नव्हता. आता वारं सुटलेलं आहे आणि एकदम थेंब थेंब पाऊस येतोय इथं. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, हा कोकणचा एरिया येतो जवळपास. तर इथं पाऊस हा सारखा चालू असतो. तो एक थेंब पडेल पण पडत राहील. तर काल काय झालं ना, फोन मी नीट केला आणि सकाळी ऑफिसला येताना आहे ना, तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगायचा होता. कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचा होता, पण खूप मोठा होत होता व्हिडिओ म्हणून नाही सांगितला मी तो. तर ते सांगतो. मी ऑफिसमध्ये आलो ना, जेव्हा कालीपिलीने आलो आणि माझा तेव्हा फोन चालत नव्हता, बिलकुल चालत नव्हता. तर मी त्या जो कालीपिलावाला आहे, त्याला मी ₹50ची नोट दिली पहिले तर. तो म्हणे, "नाही," म्हणे, "सुट्टे म्हणजे ऑनलाईनच करा," म्हणे, "नाहीतर सुट्टे द्या." तर मी सुट्टे दिले. "अहो सर," म्हणे, "ऑनलाईनच करा," म्हणे, "तुम्ही नका देऊ हे सुट्टे." तर असा इश्यू येतो. शेवटी त्यांनी घेतले कारण माझा फोनच नव्हता चालत. मी त्याला शेवटी सांगितलं, "माझा फोन आहे ना पाण्यात पडला आहे आता, त्याच्यामुळे तो चालतच नाही आहे." मग त्यांनी माझे एकूण ₹30 घेतले. नाहीतर तो कन्व्हिन्स करत होता मला, "ऑनलाईनच करा पेमेंट." तर हा एक फरक दिसतो, की भरपूरसे रिक्षावाले पुण्यामध्ये, म्हणजे पुण्यामध्ये नाही, पुण्याच्या बाहेर मी संभाजीनगरला जातो, तर ते ऑनलाईन पेमेंट घेत नाही. ते ऑफलाईनच पेमेंट घेतात, कॅशच द्या म्हणतात. व्हेअरॲज पुण्यामध्ये तुम्हाला आहे ना, ते लोकं म्हणजे रिक्षावाले तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट मागतील आणि ऑनलाईन पेमेंट खूप गरजेचं आहे आजकाल. मी पुण्यामध्ये आल्यावर शक्यतो कॅश वापरतच नाही, पण फोन खराब होता म्हणून कॅश वापरावं लागत होती मला. तर आता फोन चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे मी एकदम खुश आहे. मी इझिली वगैरे जेवू वगैरे शिकतो या ऑफिसमध्ये पण. पहिलं आहे ना, पहिलं ऑफिसमधूनच ऑर्डर देऊन यावं लागत होती, कारण मी शुअर नव्हतो कॅन्टीनमध्ये येऊन पण पेमेंट होईल नाही होईल. तर फोन एसीमध्ये चालत होता आणि काल चाललाच नाही तो. त्याच्यामुळं मी काल नीटच करून आणला फोन. तर आता मी जेवायला जातोय. आज जेवणामध्ये मी घेतलं होतं पनीर कोफ्ता, त्याच्यासोबत 3 चपात्या दिल्या होत्या आणि सलाद दिलेलं होतं. मी लोणचं पण घेतलं होतं. पण हे जेवण काही इतकं व्यवस्थित नव्हतं. गोड भाजी होती आणि चपात्या पण मैद्याच्या वाटत होत्या, चावत नव्हत्या. त्याच्यासोबत त्यांनी हे स्वीट पण दिलं होतं, जो मुगाच्या डाळीचा हलवा होता, म्हणजे मुगाचा शिरा होता, जो चांगला होता. जास्त ऑइली नव्हता. तर आज ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये ना HSBC बँकवाले आले होते आणि मी जस्ट चौकशी करायला गेलो होतो. तर त्यांनी ते म्हणले, की आमच्याकडे सॅलरी अकाउंट वगैरे ओपन करा आणि भरपूर साऱ्या म्हणजे फायदे सांगितले आम्हाला त्यांनी. पहिलं तर हे गिफ्ट भेटलं. पाण्याची बॉटल होती 1 लिटरची आणि व्हॅक्यूम होती. म्हणजे हिच्यामध्ये गरम पाणी गरम राहतं, गार पाणी गार राहतं. ठेवलं तसं. तर अकाउंट ओपनिंगचे फायदे असे होते, की जसं की प्रत्येक दिवशी तुम्हाला UPI जर ट्रान्झॅक्शन केलं, तर ₹10 हमखास कॅशबॅक भेटणार आहे. त्याच्यानंतर
महिन्यातून 2दा म्हणजे तुम्ही जर काही बाहेर शॉपिंग वगैरे केली आणि कार्ड वगैरे स्वॅप केलं तर त्याच्या पूर्ण जी शॉपिंग असणार आहे तिच्यावर 5% डिस्काउंट भेटणार आहे, म्हणजे कॅशबॅक भेटणार आहे एकंदरीत. तर असं होतं. अजून भरपूर ऑप्शन होते, म्हणजे भरपूर फायदे होते त्याचे, जे मला आवडले आणि मग मी डिसाईड केलं की हे अकाउंट ओपन करून घेऊ. आणि तुम्हाला आता जसं माहिती आहे मी मोबाईल बंद असल्यामुळं भरपूर इश्यू फेस केला होता. तर त्याच्यामुळं मी हे काय केलं ना, दुसरा एक फोन आहे माझ्याकडं, त्याच्यावरती अकाउंट ओपन करून घेतो आहे आणि 3च महिन्याची फक्त सॅलरी त्याच्यामध्ये क्रेडिट करून देणार मी. नंतर माझं जे प्रिव्हियस होतं तेच चालू करणार आहे. फक्त हे सर्व्हिसचा फायदा घ्यायचा आहे जी दिलेली त्यांनी त्याचा. आणि त्याची टर्म्स अँड कंडिशनमध्ये पहिलं होतं का 3 महिन्याची तरी सॅलरी झाली पाहिजे, असं होतं. त्याच्यामध्ये मेडिकल कवर पण होता जो 50 लाखापर्यंत होता. मी, बायको आणि मुलं म्हणजे फॅमिलीसाठी होता, आईवडिलासाठी इन्क्लूड नव्हते त्याच्यामध्ये. तर तो एक घेतलेला आहे मी, जो मला फायद्याचा वाटला. आणि बॉटल एकदम भारी आहे, कलर पण एकदम भारी तिचा. आणि व्याज जे भेटणार आहे ना ते 3.5%नी भेटणार आहे, जे की चांगलं आहे. माझं जी करंट बँक आहे तिच्यामध्ये 2.5नी भेटतं आहे, 1% जास्त भेटतं आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये केलं. असे पण ते 1% वगैरे जास्तीत जास्त इन्कम टॅक्समध्येच जातो, पण ठीक आहे, फुल ना फुलाची पाकळी. आणि त्यांनी मला परत कॅन्टीनमध्ये बोलवलं होतं. अकाउंट ओपनिंग वगैरे झालं होतं माझं आणि मला सोमवारी भेटणार आहे. UPI म्हणजे नेट बँकिंग वगैरे सोमवारी पूर्ण क्लिअर करून देणार आहे ते. आणि आता मी चाललेलो आहे PGवर आणि उद्या मला घरी पण जायचं आहे. ब्लाबला मला भेटलेली आहे जी सकाळचीच आहे, त्याच्यामुळे मी आज बऱ्यापैकी काम कंप्लीट करून चाललेलो आहे. आता जाता जाता आहे ना, ह्या कारंजा आहे, आता हे तळ्या टाईप बनवलेलं आहे. तर मला कायम कुतूहल होतं याच्यामध्ये काय केलेलं आहे एक्झॅक्ट, कारण साईडनी विटकऱ्या होत्या. तर या तळ्याच्या साईडला आहे ना लाईट पण लावलेले आहे बरं का. आणि हे सोलारचे लाईट आहे, वरतून बघू शकता तुम्ही, प्लेट आहे आणि खालच्या साईडनी बल्ब पण आहे त्याला. आता मी समोर गेलो, मला हे तळं बघायचं होतं कशाचं होतं. तर हे बघा साधारणतः असं आहे, खाली ना शेततळ्याला जशी कॅरी बॅग लावलेली असती, पॉलिथिन असती जाडपैकी, तेच लावलेलं आहे. आणि भरपूर ठिकाणी आतमध्ये पण उघडा पडलेला आहे. तर पहिल्या ह्या विटकऱ्या दिसत होत्या साईडनी, तर ते कळून नव्हते येत, पण आता एकदम स्पष्ट दिसलेलं आहे. मी समोर गेलो, तिथं एक बाहेर म्हणजे ऑफिसमधलीच एक कॅन्टीन आहे, तिथं चहा वगैरे घेतला. थोडा चेंज म्हणून हा चहा घेतलेला आहे, कारण ऑफिसच्या चहा चव एकच असती. ऑफिसच्या बाहेर पडलो मी आणि बाहेर पडल्यानंतर हा एक मला माणूस दिसला होता. तो काहीतरी करतोय, मी हायलाईट करतो ते व्हिडिओमध्ये. पण हा काय करतोय, हा चहा बनवतोय आणि जे खूप आडुंगी म्हणजे खूप असं झाडामध्ये बनवतोय, जे दिसत पण नाही आहे. आता हे का केलेलं आहे ना, सरकारने ना इथले स्टॉल काढून टाकलेले. हे लोकं इथं साईडला चहा बनवता आणि कंपनीसमोर टेबल वगैरे ठेवता आणि ते थर्मसमध्ये भरता आणि विकायला ठेवता. नाश्त्याचं पण असंच असतं, ते बनवून आणता आणि मग विकतात. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.